लढाई संपली, युद्ध चालूच. मुक्काम 1981. पडदा उघडण्यापूर्वी. लहानपणी ऐकलेल्या एका विनोदातला एक सरदारजी विमानातून प्रवास करणारा, विमानातलं वजन कमी झालं नाही तर विमान कोसळणार अशी घोषणा ध्वनिवर्धकावरून उठते तेव्हा हा उठतो आणि माझ्या देशासाठी, भारतासाठी असं म्हणून शेजारच्या सीटवरच्या चिन्याला खाली फेकून देतो. आणि आता परवा ऐकलेले सरदारजी खालिस्तानसाठी, भारताचे तुकडे करण्यासाठी असं म्हणून एक अख्खं विमान पळवून नेणारे. दोनातल्या कोणत्या विनोदाला जास्त हसावं हे कळेनासं झालंय. पण त्यात न कळण्यासारखं काय आहे? खालिस्तान प्रश्नाचा अभ्यास करण्याच्या निमित्तानं केलेल्या पंजाबी भ्रमंतीचा पट पुन्हा एकदा उलगडून बसायचं की अंतराचे धागेदोरे सापडत जातील. तिसरी घंटा, झेलम एक्सप्रेस, मग दिल्ली. भिंतीवर काळ्या वेड्याविद्र्या अक्षरात गिरगटलेली वाक्य दिसायला सुरुवात होते. राज करेगा खालसा, स्वीकार करो न करो, सिख राष्ट्र बन के रहेगा. सिख राष्ट्र के पिता गुरु गोविंद सिंग. आणि असंच काय काय काय. चेतकवरून, येसदीवरून चाललेले दणकट सरदारजी. आपल्यांचे चेहरे एकसारखे उग्र असल्यामुळे रागवल्यासारखे दिसतात. त्यांच्या मनात काय आहे कळत नाही आणि मग खोल खोल पाणी जात असे. राजधानीतच हे राजरोस डायनामाइट, तर पंजाबातच एव्हाना वात पेटलेली असणार असं वाटून प्रवास केला. चंडीगड, आनंदपूर साहेब, रोपड, भाकरानंगल, पतियाळा, लुधियाना, जलंधर, अमृतसर, बाघा इथली भारत पाकिस्तान सरहद्द, रुंद रस्ते, भरपूर पाणी, समृद्ध शेती, राजस आहार, व्यापक औद्योगिकरण, ऐस पैस स्वभावाची माणसं, हसतील तेव्हा घर गदगदवून सोडतील आणि चिडतील तेव्हा देश गदगदवून सोडतील, अशी किती माणसं, किती प्रसंग. पण सर्व काळ असं वाटत होतं की या प्रसंगात एक सलगता आहे, एक मध्यवर्ती कल्पना आहे, एका नाटकाचे वेगवेगळे प्रवेश असावेत. तसा हा प्रकार आहे. हो, नाटकाचे. नाट्य खालिस्तान. विषयवस्तू: पंजाबमधला सर्वसामान्य माणूस सुखी समृद्ध. सीमेवर असल्यामुळे सावध असला तरी काही असंत आत्मे आहेतच. त्यांचं प्रतिपादन असं की शीख ही वेगळी जमात आहे, त्यांचं राष्ट्रीयत्व भारतीय नाही, कारण शीख हिंदू नाहीत. शिखांचं एक अलग राष्ट्र आहे, त्याचं नाव खालिस्तान, खालसांचं राष्ट्र. दल खालसा नावाच्या जहाल अतिरेकी गटाचं हे तत्वज्ञान. हा गट म्हणजे विमान पळवणारे. अकाली दल हा सर्वसाधारणपणे शिखांचं प्रतिनिधित्व करणारा किंवा तसा दावा करणारा राजकीय पक्ष, मात्र एवढा अतिरेकी नाही किंवा असल्याचं दाखवत नाही. त्याचं म्हणणं शिखांचा भारतीय संघराज्याच्या अंतर्गत एक वेगळा प्रांत हवा, त्याचं नाव खालिस्तान किंवा देश पंजाब. या त्यांच्या प्रांतात आत्ताच्या पंजाबमधले 2 जिल्हे नसतील, कारण या 2 जिल्ह्यात शिखेतर पंजाबी बहुसंख्य आहेत, आणि हिमाचल प्रदेश आणि हरियाणातला एक जिल्हा या खालिस्तानमध्ये असेल. फक्त अकाली दलाच्या खालिस्तान उर्फ देश पंजाबच्या ग्यानबाची मेख एवढीच आहे, ती म्हणजे या प्रांताला स्वायत्तता हवी ही त्यांची मागणी. या स्वायत्ततेच्या नाटकाचा अर्थ काय ते पुढच्या प्रवेशांमध्ये येईलच. या भानगडींमुळे पंजाबच्या राजकारणात, समाजकारणात एक उलटा तिढा पडलाय, तो धार्मिक कारणावरून. पंजाबमध्ये सर्वच काही शीख नाहीत, पंजाबी म्हणजे शिखेतर हिंदूही आहेत. यांचं प्रमाण सुमारे 55-45 एवढं आहे. पंजाबमध्ये मुसलमान जवळजवळ नाहीत. आधीचं पंजाब राज्य बनलं ते भाषिक, त्याऐवजी आता धार्मिक पायावर खालिस्तान बनवावं या मागणीमुळे शीख आणि अन्य पंजाबी यांच्या संबंधात तणाव निर्माण व्हायला लागलाय. पंजाबमध्ये जीवित आणि मालमत्तेबद्दल असुरक्षिततेची भावना निर्माण व्हायला लागली. शीख वेगळे, हिंदू वेगळे. शीख हिंदू नाहीत ही विषारी बीज पद्धतशीरपणे पेरली जातात. आता त्याला कोंबही फुटायला लागलेत. टक्केवारीच्या भाषेत शिखेतर पंजाबी 45% असले तरी उद्योगधंदे, व्यापार, व्यवसाय यात त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे, तो खालिस्तानवाल्यांच्या डोळ्यावर येतो. शिखांच्या धार्मिक भावनांचं सूत्रचालन करण्याची मक्तेदारी आहे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीकडे, SGPC. काही दिवसांपूर्वी लाला जगत नारायण यांच्या खुनाच्या संदर्भात सरकारनं ताब्यात घेतलेले
आणि नंतर मुक्त केलेले संत जर्नेल सिंग भिंडरावाले हे या कमिटीच्या अनेक प्रमुखांपैकी एक, सर्वात महत्त्वाचे, सर्वात प्रभावी. अकाली दल ही SGPCची राजकीय शाखा असल्याप्रमाणे अकाली दल आणि विमान पळवणारे दल खालसावाले या दोघांनीही संत भिंडरावाल्यांच्या सुटकेची मागणी केली होती. आता खालिस्तानचे धागेदोरे कुठे एकत्र येत आहेत हे स्पष्ट व्हायला हरकत नाही. अशा रीतीनं खालिस्तान प्रश्नात पंजाबमधील राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक सर्वच प्रवाहांचे रंग आहेत. इतका काळ भूमिगत धावतोय असा वाटणारा हा प्रवाह विमान अपहरण प्रकरण, गोळीबार, बॉम्ब हल्ले यामुळे एकदम भुई फोडून वर आला आहे. याचा अर्थ नाट्य खालिस्तानचे अंक आता सुरू होत आहेत. तेव्हा प्रेक्षकांनी खुर्च्यांमध्ये सावरून बसावं. लक्षात ठेवावं की तेही या नाट्यातले अभिनेते आहेत. आपल्याला काय, हे नाटक तिकडे दूर पंजाबमध्ये चाललंय, आपण इथे आरामात आहोत, ही बेजबाबदार वृत्ती भारतीयत्वाची भूमिका तरलपणे बजावण्याच्या आड येणारी आहे. पात्र परिचय. 1. काँग्रेस आहे, पंजाबमधला सत्ताधारी पक्ष. यामध्ये मुख्य सूत्रधार 2, तूर्त ग्यानी झैल सिंग, गृहमंत्री, भारत सरकार, आणि सरदार दरबारा सिंग, माजी मुख्यमंत्री. यांनी कुठला ट्रस्ट स्थापन केल्याचं अजून तरी ऐकवत नाही. विधानसभेत प्रचंड बहुमत असल्यानं पूर्ण सुरक्षित. दरबारा सिंग आणि झैल सिंग या दोघांमधून सध्या क्वचितच विस्तव जातो असा लोकापवाद. 2. अकाली दल, 1966 आणि 77 मध्ये पंजाबचा सत्ताधारी पक्ष. दोन्हीही कारकिर्दींचा अकालीच मृत्यू झाला किंवा मध्यवर्ती सरकारनं घडवला. त्यामुळं अकाली दलात सध्या केंद्र सरकारबद्दल अविश्वास आहे. एवढंच नाही तर केंद्र सरकार हिंदूंचं आहे, त्यामुळे पंजाबमध्ये शिखांना ते कधीही राज्य करू देणार नाही अशी अकाली दलाची भावना आहे. आणि म्हणून शिखांना राज्य करायचं असेल तर त्यांचा वेगळा प्रांत हवा असं तर्कट आहे. प्रांतिक स्वायत्ततेच्या मागणीवर किती भर द्यावा या प्रश्नावरून अकाली दलात सध्या फूट पडली आहे. 2. अकाली दलाचा लोंगोवाल गट. संत हरचंद सिंग लोंगोवाल यांच्या नावे. अध्यक्ष आहेत सरदार गुरचरण सिंग तोहरा. मे महिना अखेर पंजाबमध्ये खालिस्तान मागणीची वावटळ उठायला सुरुवात झाली तेव्हा काही काळ औषधोपचारासाठी हे अमेरिकेला जाऊन आले. सरदार प्रकाश सिंग बादल या गटाचे सर्वात मुख्य नेते. राजकीय मताच्या निरपेक्ष पंजाबमध्ये त्यांना आदरणीय स्थान आहे. असे एकूण मिळून सध्याच्या पंजाब विधानसभेतले बहुसंख्य आमदार लोंगोवाल गटाचे आहेत. 2. तलवंडी गट. अध्वर्यू संत जगदेव सिंग तलवंडी. विधानसभेत या गटाचे 3-4हून जास्त सदस्य नाहीत. खालिस्तान मागणीवर मात्र जास्त अतिरेकी आणि आक्रमक भूमिका. मे-जूनमध्ये दिल्लीत निदर्शनं केल्यावर तलवंडी अटकेत होते. या 2 गटांमधून मात्र सध्या विस्तव मुळीच जात नाही, पण जाईल तेव्हा तो विस्तव पंजाब पेटवून ठेवणार. आधार अकाली दल तलवंडी गटाचे जनरल सेक्रेटरी सरदार दर्शन सिंग यांची मी घेतलेली प्रत्यक्ष मुलाखत. आमचं भांडण अंतर्गत आहे, अंत में अकालियों का राज होगा यांचं वाक्य. 3. निरंकारी पंथ. शिखांचेही काही उपपंथ आहेत. त्यातले 2 सर्वात महत्त्वाचे म्हणजे अकाली आणि निरंकारी. या 2 पंथातलं सख्यही विळ्या भोपळ्याचं आहे. खानचे 10वे गुरु गोविंद सिंग यांनी आपल्यानंतर व्यक्तिरूप गुरु नसेल, गुरु ग्रंथ साहेब हाच शिखांचा गुरु असेल अशी आज्ञा केली होती. ही आज्ञा प्रमाण मानतात ते अकाली आणि गुरु ग्रंथ साहेब हाच गुरु, पण तरीही व्यक्तिरूप गुरुची आवश्यकता आहे असं म्हणतात ते निरंकारी. हा पंथभेदाचा तात्विक पाया. व्यावहारिक पाया आहे तो जास्त बोचक आणि जास्त खरा आहे. निरंकारी मिशनला मध्यवर्ती सरकार खूप पैसा पुरवतं आणि त्यांच्या मार्फत आमच्या स्थानाला धक्का लावायचा प्रयत्न करतं अशी अकालींची तक्रार आहे. निरंकारी पंथाचे बाबा गुरुचरण सिंग यांचा खून झाला होता. केंद्रीय गुप्तचर खात्याने त्याचा शोध घेऊन सरकारला रिपोर्ट सादर केलेला बराच काळ झाला. केंद्र सरकारनं राज्य सरकारला आवश्यक ती कारवाई करण्याची आज्ञा फरमावल्यावरही बराच काळ झाला. बाकी पुढे थंड. कारण संशयित गुन्हेगारांचे धागेदोरे अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात पोचत होते. तिथं सरकार दिगमूड असं हे त्रांगडे. 4. बाकी जनता पक्ष, भाजप, कम्युनिस्ट पक्ष दोन्ही आणि A to Z काँग्रेस आय सोडून यांना पंजाबमध्ये फारसं प्रभावी स्थान नाही. ऑल इंडिया सिख स्टुडंट फेडरेशन ही सर्वात प्रभावी संघटना खालिस्तान मागणीच्या पाठी कट्टरपणे उभी.
मुख्य बालेकिल्ला अमृतसर, खालिस्तान चळवळीचे मुख्य ठाणं अमृतसर. 5. या संपूर्ण नाटकाचेच हिरो होऊ पाहणाऱ्या आणखी काही पात्रांची आपली नावापुरती तोंडोळख असलेली बरी. त्यापैकी एक डॉक्टर जगजीत सिंग टुंडा. 1967च्या संमिश्र सरकारात सरदार गुरनामसिंग मंत्रिमंडळ आणि त्यानंतरच्या काँग्रेस सरकारातही म्हणजे लक्ष्मणसिंग गिल मंत्रिमंडळ मंत्रिपद भूषवलेले. तेव्हापासून हे स्वतंत्र शीख राष्ट्राचे पुरस्कर्ते. सध्या मुक्काम लंडन. आणि दुसरे डॉक्टर गंगासिंग धिल्लॉन, राहणार अमेरिका, करणार स्वतंत्र शीख राष्ट्र. हे दोघंही अधूनमधून मायभूमीला भेट देतात. जानेवारी-फेब्रुवारी 81 मध्ये हे आले होते, तेव्हा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी शीख नेशनची घोषणा केली आणि नंतर ते परत आपापल्या जागी गेले. त्यापूर्वी पाकिस्तानात गेले होते अशी एक बात. अर्थातच या सत्पुरुषांची माझी प्रत्यक्ष भेट होऊन त्यांचं वाणी वचनामृत ऐकण्याचं भाग्य मज पामरास लाभू शकले नाही. म्हणून जेहत्ते कालाचे ठाई त्यांच्याबद्दलच्या दंतकथा ऐकून दुधाची तहान ताकावर की तसल्याच कशावर तरी भागवून घ्यावी लागली. आणि नायकाच्या दुर्लक्षित भूमिकेत सर्वसामान्य जनता, हातगाडी ओढणारे, पानवाले, जवान, डॉक्टर्स, जमीनदार, उद्योगपती, स्त्रिया, विद्यार्थी असे अनेक उभे आडवे छेद. ही सर्वसामान्य माणसं आजूबाजूला ऐकणारा कोणी नाही ना हे पाहून मनमोकळेपणानं बोलतात, कारण त्यांना मतांची काळजी नसते, स्वतःच्या जीविताचीच काळजी असते. त्यांना कसल्या पटावरची कुठली प्यादी हलवायची नसतात. हे भेटण्याच्या जागा वेगवेगळ्या, वेळा वेगवेगळ्या, वेशही अनेक, भाषा कधी हिंदी, कधी इंग्लिश, क्वचित कधी पंजाबी सुद्धा. पण या सर्वांचा अभिप्राय मात्र एकमुखी, निसंदिग्ध. खालिस्तान राजकीय स्टंट आहे, सत्तेच्या राजकारणाचा खेळ आहे. आम्ही स्वतःला भारताच्या राष्ट्रीय जीवनाशी एकरूप मानतो. खालिस्तानची मागणी पूर्ण अव्यावहारिक तर आहेच, अयोग्य आणि आत्मघातकीही आहे. अत्यंत अल्पसंख्य अतिरेक्यांचं हे धाडस आहे. असं सगळं. अंधार उतरू लागला आहे. आग्नेयेकडून आवाज उठला आहे. भारतापासून आमचं अलग राष्ट्र आहे तमिळनाडू. नैऋत्याच्या मोसमी वाऱ्यांसमवेत केरळातूनही एकदा हे अकांड तांडव करून झालंय. ईशान्यत कायम धगधगतच असते, आता वायव्य सुद्धा. तीर्थेचं देशाला घेरू पाहणारं चक्रीवादळ, त्याचा डोळा कधी इथे, कधी तिथे, कधी अमृतसरमध्ये, मग पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर भारतासाठी ऊर्ध्व आणि अधर मात्र शिल्लक राहतील. पंजाब दौराभर सतत भेटत राहिलेलं, न सांगता मुलाखत देत राहिलेलं हे भूत फुटीरतेचं, या देशाच्या मानगुटीवर बसलेल्या अनेक भूतांपैकी एक अजूनही भेटत असतं. भूत स्वस्थ बसू दिना. उतरत असलेला अंधारही दाट दाट होत चाललेला होता. थंडीत हालचाल केली नाही तर थंडी घेरून टाकते, सांधे पकडते, हालचालीत जखडते. त्याआधी आपण काही करावं असं वाटत राहिलं. काहीतरी, काहीही, खारीसारखंच मुखात राम, पाठीवर त्याच्या आशीर्वादाची उमटलेली 3 बोटं आणि मार्ग त्या महान महात्म्यानं दाखवलेला. कारण हेही खरं की दुसरा कोणता मार्ग अवलंबणं शक्यही नव्हतं, दिसतही नव्हतं. म्हणून महात्म्याचा मार्ग, सद्भावाची यात्रा, एक छोटा सत्याग्रहच. पंजाब सद्भाव यात्रा, जून-जुलै 1983. आम्ही युवक युवतींनी पंजाबमध्ये जाऊन काम करायचं ठरल्यानंतरचा एक प्रसंग. संध्याकाळचा अभ्यासवर्ग चालू होता. या अभ्यासवर्गामध्ये शिखांचा इतिहास, तत्वज्ञान यांचा अभ्यास चालायचा. वर्तमान काळातल्या प्रश्नांसंबंधीच्या चर्चा चालायच्या आणि गुरुग्रंथ साहेबातली भजनं पाठ करणं आणि चालीत म्हणणं यांचा सराव दररोज 4 ते 8 या वेळात चालायचा. आदल्या दिवशी पंजाब सद्भाव यात्रेच्या संबंधी पत्रकार परिषद झाली होती आणि या अभिनव कल्पनेला दाद देऊन पत्रकारांनी ही बातमी आपापल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध केली होती. ती बातमी वाचून आम्हाला शोधत शोधत मेजरच्या हुद्द्यातले लष्करातले एक अधिकारी वास्तूत आले. राहणारे रायबरेलीचे, आत्ता ड्युटीला पंजाबमध्ये आणि घरचे सर्वजण पंजाबीच. महाराष्ट्रातले युवक पंजाबमध्ये सद्भावाचा संदेश घेऊन निघालेत याचा त्यांना आनंद झाला होता. सद्भाव यात्रिकांसमोर त्यांनी छोटंसं भाषण केलं. अतिशय भावनाशीलतेनं त्यांनी सांगितलं, शीख हिंदू एकच आहेत. काच घरात मोठा शीख तर धाकटा शिखे तर हिंदू किंवा उलट असं असताना म्हणाले, आत्ताचा हा देशविघातक संघर्ष दुःखद आहे, पण त्यातही तुम्ही जातात. जाकर मेरे पंजाब की मेहमान नवाजी देखना, हम सभी के आशीर्वाद आपके साथ हैं. राजकारणाला स्पर्श न करता
आपण विशुद्ध राष्ट्रीय ऐक्याचीच भूमिका मांडायची, केवळ पत्रकारिता करायची नाही. लोकांमध्ये मिसळायचं, सर्वसामान्य माणसाशी बोलायचं, मनात बाळगायचा बंधुभाव, सद्भावना. आपण कुणाला व्याख्यानं द्यायला जायचं नाही, कुणाला शहाणपणा शिकवायला जायचं नाही. एवढं मात्र ठामपणे सुचवायचं की हिंसाचार आणि देशापासून फुटायची भाषा चुकीची आहे. आपला इतिहास वैविध्यपूर्ण एक ऐक्य भावनेचा आविष्कार करतो. कामाची ही दिशा निश्चित केलेली असतानाच मेजर साहेबांनी जणू पंजाबमधल्या जनमानसाचं मनोगतच आमच्यापर्यंत पोचवलं. आम्ही निघालो पंजाब सद्भाव यात्रेवर. फ्रॉम महाराष्ट्र विथ लव्ह. आम्ही पंजाब सद्भाव यात्रेसाठी निघालो. संत नामदेवाची आठवण मनात ठेवून निघालो. चंडीगडचं एक प्रमुख इंग्लिश वृत्तपत्र ट्रिब्यूननी काही कार्यकर्ता युवतींच्या गटाची विस्तृत मुलाखत प्रसिद्ध केली. शीर्षक होतं फ्रॉम महाराष्ट्र विथ लव्ह. त्या उत्साहदायक बातम्या अंबाल्यात आमच्या कानापर्यंत पोचल्या. अंबाला ही पंजाबमधल्या कामाची प्रयोगभूमी. इथे मुलाखती, गुरुद्वारात भजनं, गटचर्चा, सभा यातून कामाची पद्धत आणि दिशा निश्चित झाली. यानंतरचं काम चंदीगड, आनंदपूर साहेब, पतियाळा, जलंधर, फिरोजपूर, अमृतसर, लुधियाना, दिल्ली या शहरांमधून झालं. पण हे काम केवळ शहरांपुरतं मर्यादित ठेवलं नाही, कारण पंजाब खेड्यात आहे, तिथल्या हिरव्यागार शेतात आहे. म्हणून प्रत्येक मुक्कामावरून आम्ही जवळच्या खेडेगावात जायचो. चंडीगड जवळचं लंबेगाव, पतियाळा जवळचं नाभा, सहदिया, चुमाळ, फतेगड ही धार्मिक ऐतिहासिक स्थळं. जलंधर जवळ ब्यास हे राधास्वामी पंथाचं केंद्र, बहिणी साहेब नामधारी पंथाचं केंद्र, पठाणकोट भारत पाकिस्तान सीमा. जशी पंजाबमध्ये खोलवर जायला सुरुवात केली तसा क्रमशः वातावरणातला ताण अधिकाधिक जाणवत गेला. दरम्यान रोज निरंकारींचे खून, पोलिसांवर हल्ले, बँका लुटणं चालू होतं. याबरोबरीनं अकाली दलाच्या शहीदी जथ्यांचं नवं आंदोलनही चालू होतं. पतियाळात दंगल होऊन गेली होती आणि जलंधरमध्ये दंगल चालू होती. कर्फ्यू, लाठी हल्ला, अश्रुधूर, गोळीबार, बॉम्बस्फोट यांची चव चाखत आम्ही इथं मॉडेल टाउन गुरुद्वारात मुक्काम ठेवला. भजनं, पत्रकार परिषदा, गावांना भेटी ही सर्वसामान्य कामं केलीच, पण ऐन दंगलग्रस्त भागात सभा घेतल्या. कामाची माध्यमं 4: मुलाखती, गटचर्चा आणि सभा. मुलाखतींमध्ये सर्वसामान्यातला सामान्य माणूस, हातगाडीवाला, रिक्षावाला आणि ढाबावाला इथपासून ते प्राध्यापक, व्यापारी, उद्योगपती आणि थेट संत लोंगोवाल, संत भिंद्रावाले, संत तोहरा यांच्या मुलाखती घेतल्या. युवतींनी दिल्लीत पंतप्रधान इंदिरा गांधींची सुद्धा भेट घेतली. गुरुद्वारातल्या भजनांमधून आम्ही राष्ट्रीय ऐक्याचा धागा स्पष्ट करायचो. प्रथम बिचकत, मग अधिकाधिक निर्भयपणे. 2 भजनांमध्ये गुरु नानक, गुरु तेग बहादूर, गुरु गोविंद सिंग यांच्या बरोबरीनं समर्थ रामदास आणि शिवाजी यांच्या गोष्टी सांगायचो. अनेकदा आमचेच एक सहकारी रणजित सिंग भोगल गुरुद्वारातल्या कार्यक्रमाचा समारोप करायचे. एक शीखच जेव्हा स्पष्टपणे शीख आणि हिंदू एकच आहेत ही भूमिका मांडायचा, त्यावेळेला ती अधिकच परिणामकारक असायची. एक भजनाचा कार्यक्रम म्हणजे यशाची एक पायरी ठरली. अशा सुमारे 50 पायऱ्या आम्ही चढू शकलो. अकाली, शीख विद्यार्थी, आर्य समाज, अभाविप, सिख इंटेलेक्च्युअल काउन्सिल, RSS, हिंदू सुरक्षा समिती, पंजाब महावीर दल अशा विविध गटांशी सामूहिकपणे चर्चा झाल्या, जाहीर सभा घेतल्या. 4 मोठ्या, पतियाळा 2 आणि जलंधर. या सभांमध्ये एकाच व्यासपीठावर विरोधी मतांचे कार्यकर्ते नेते आणून कितीही संतप्त वादविवाद झाला तरीही आम्ही ठामपणे राजकारणातल्या राष्ट्रीय ऐक्याचं आवाहन केलं. शीख आणि हिंदू ऐक्य, हिंसाचार आणि फुटीरतेचा विरोध या मुद्द्यावर सर्वच जण सहमत होत आहेत असं आशादायक चित्र दिसलं. 10 छोट्या कॉर्नर मीटिंग शहरातून घेतल्या. पतियाळा, अमृतसर, दिल्ली हे पत्रकार परिषदा पण घेतल्या. जलंधर दूरदर्शन केंद्रावर युवकांच्या गटाची मुलाखत सादर करण्यात आली होती. लुधियानात युवक युवतींनी कमिशनरच्या परवानगीनं रस्त्यावरून भजनं म्हणत हातात ऐक्याचं आवाहन करणारे फलक घेऊन प्रभात फेरी काढली होती. सगळ्याच कामांना व्यापून टाकणारा महत्त्वाचा मुद्दा होता की आपल्याला लोकांमध्ये ऐक्याची भावना पेरायची आहे. प्रत्यक्ष इतिहास आणि आपला स्वातंत्र्य संग्रामाचा लढा यांच्या गोष्टी सांगून तुम्ही आम्ही एकच आहोत हा संदेश पोचवायचा होता. यात प्रत्यक्ष माध्यम कोणतं, तर आम्ही मुलाखती संपल्या की महत्त्वाच्या व्यक्तींना फेटे, सरोपे भेट देत असू. या भावनेने की आता आपण
पगडबंद भाई झालो. युवती आपल्या शीख बांधवांना राख्या बांधायच्या. अनेकदा अनुभव असा आला की तापलेल्या भडकवून सोडणाऱ्या चर्चेनंतर या पद्धतीने होणारा शेवट हा तापलेल्या जमिनीवर गुलाब पाण्याचा छान शिडकावा करून सुगंध पसरावा तसा व्हायचा आणि मुख्य उद्देश साध्य व्हायला मदत व्हायची. अमृतसर हा आमच्या सद्भाव यात्रेचा कळस. अमृतसरमध्ये आमचा मुक्काम सुवर्ण मंदिराला लागून असलेल्या सुवर्ण मंदिराच्या परिसरातच रामदास सराईमध्ये होता. रामदास सराई म्हणजे सुप्रसिद्ध गुरुनानक निवासाच्या शेजारचे. या निवासातच संत भिंद्रावाले, संत लोंगोवाल राहत होते. अमृतसरमध्ये पोचायच्या आधी युवतींच्या गटाची लुधियानामध्ये संत गुरचरण सिंग तोहरा यांची भेट झाली होती. युवकांचा गट सुद्धा संत गुरचरण सिंग तोहरांना पतियाळात ज्ञानी लाल सिंग यांच्या घरी योगायोगानं भेटला होता. गुरचरण सिंग तोहरांनी महाराष्ट्रातले असं म्हणल्यावर संत नामदेवाचं उदाहरण दिलं की आमच्या इथे ते महाराष्ट्रातून आले होते, त्यांनी आम्हाला खूप शिकवलं आणि गुरुग्रंथ साहेबमध्ये नामदेवांचे 61 अभंग आहेत असं सांगून त्यांनी नामदेवाचे आणि काही अभंग सांगितले. हा सांस्कृतिक धागा लक्षात आल्या आल्या आमच्या मनात नामदेवांच्या बद्दल नव्यानंच एक कृतज्ञता दाटून आली. कुठलंही व्याख्यान वगैरे न देता या माणसाने सांस्कृतिक ऐक्याचा धागा कसा निर्माण केला आणि तोही 7-8 शतकांपूर्वी झालेला. आज आम्ही त्याचे ऋणी आहोत. संत लोंगोवालांच्या मुलाखतीत सुद्धा असाच अनुभव आला. गुरु नानक निवासात त्यांच्या कार्यालयात आम्ही पोचलो. त्यावेळेला मवाळ चेहऱ्याचे पण दणकट बांध्याचे लोंगोवाल आपल्या खोलीत बसलेले होते. आम्ही 36-37 जण त्यांच्यासमोर बसलो. सुरुवातीला आम्ही सुचवलं की अकाली आंदोलनाबद्दल काही सांगावं. तर त्यांनी शिखांचा सांस्कृतिक धागा, शिखांचा इतिहास असं सगळं सांगितलं की स्वतंत्र भारतात मात्र शिखांच्यावर अन्याय होतो. त्यांनी काही उदाहरणं दिली आणि या अन्यायाचा निपात करण्यासाठी म्हणून आम्ही आंदोलन उभं केलंय असंही सांगितलं. नंतर प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली आणि आम्ही आनंदपूर साहेब ठरावावर बोट ठेवलं. हा ठराव 1973 मध्ये पास झाला. तो असं म्हणतो की शिखांचे एक स्वायत्त राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता आहे. इथून गाडं स्वायत्ततेच्या प्रश्नाच्या रुळावर आलं. एके ठिकाणी लोंगोवाल म्हणाले की केंद्र आणि राज्य यांच्या संबंधाची नवी रचना व्हायला हवी आणि राज्यांच्याकडे अधिकाधिक हक्क यायला हवेत. ते कुठले असावेत असा प्रश्न विचारल्यावर केवळ परराष्ट्र धोरण, अंतर्गत सुरक्षितता, लष्कर आणि चलन ही 4 खाती मध्यवर्ती सरकारकडे ठेवून बाकी सर्व प्रांतांना द्यावी अशी त्यांची सूचना होती. त्यामुळे राष्ट्रीय ऐक्य कमी पडणार नाही का असं विचारल्यावर त्यांचं उत्तर असं होत नाही. अमेरिका आणि रशियाचं उदाहरण दिल्यानंतर आमच्यातल्याच एका वकील सहकाऱ्यांनी या 2 घटनांची उदाहरणं देऊन असं सांगितलं की स्वायत्ततेच्या मागणीच्या मुळाशी पळून निघण्याची भावना कशावरून नसेल. या प्रश्नाच्या वेळी लोंगोवालांनी आपल्या एका सहाय्यकाकडे मान वळवली. या सहाय्यकाचं नाव डॉक्टर देविंदर सिंह दुग्गल. देविंदर सिंह दुग्गल हे अकाली दलाच्या इतिहास लेखन समितीचे प्रमुख. 1982च्या मे महिन्यात पंजाब प्रश्नावर अरुण शौरी यांनी इंडियन एक्सप्रेसमधून 3 अप्रतिम लेख लिहिले होते. या लेखांमध्ये अकाली दलाच्या सर्व राजकारणाचं स्वरूप धार्मिक आहे हे अरुण शौरी यांनी स्पष्ट करायचा प्रयत्न केला होता. या लेखांना उत्तर म्हणून देविंदर सिंह दुग्गल यांनी 3 लेख लिहिले होते. या लेखांचं शीर्षक होतं वी आर अ नेशन. शीख हे एक स्वतंत्र राष्ट्र आहे. यावरून आमची त्यांच्याशी आणि लोंगोवालांची चर्चा झाली. आम्ही विचारलं शीख भारतीय नाहीत का? तर ते उत्तर द्यायचे आम्ही भारतीयच आहोत. मग गडबड कशी काय? तर दुग्गलांचं उत्तर असायचं की शीख हे एक वेगळं राष्ट्र पण त्यांचं राष्ट्रीयत्व मात्र भारतीय. त्या गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर सापडवण्यासाठी आम्ही खूप प्रश्न विचारले पण त्यांना ते नेमकं उत्तर देऊ शकले नाहीत. देविंदर सिंह दुग्गल यांच्याशी झालेली चर्चा म्हणजे केवळ बौद्धिक झटापटच होती. या चर्चेत शिखांच्या सगळ्या इतिहासाची त्यांची उलथापालथ करून झाली. त्यात असं दिसून आलं की दुग्गल आणि इतर सगळेच जण प्रामुख्याने असा दावा मांडण्याचा प्रयत्न करतायत की फक्त शिखांनीच काय तो देशासाठी त्याग केलाय आणि त्याचं फळ त्यांना अजून मिळालेलं नाही आणि आमच्यावरती अन्याय होतो, अशी त्यांची सगळी प्रतिपादनं असायची. त्यावर आम्ही राजपूतांचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास, विजयनगरचा इतिहास, आपला स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास ही उदाहरणं देऊन असं सांगायचा प्रयत्न केला की त्याग काही फक्त शिखांनीच केलेलं नाही. शिखांनी या देशासाठी खूप काम केलं हे खरंच आहे, पण समृद्ध प्रांत असल्याने शीख विरोधी भूमिका ह्या देशात घेतली जाते हे म्हणणं चुकीचं आहे. दुग्गलांचं म्हणणं पंजाब समृद्ध आहे तो आमच्यामुळे.
मग त्यांना आम्ही विचारलं, जे चांगलं झालं ते सगळं तुमच्यामुळे आणि जे वाईट घडलं ते मात्र हिंदू करतात, असं आपण कसं म्हणतात? याच्यावरून ही चर्चा शिखांच्या अस्मितेकडे वळली. पण ती कोण नाकारतोय? दुग्गलांना अशी भीती होती की हिंदू समाज आपल्याला गिळंकृत करेल, आपली म्हणजे शिखांची वेगळी अस्मिता नष्ट करेल. यानंतर हिंदू समाजात असलेलं वैविध्य यावर भर देऊन आम्ही शिखांच्या अस्मितेचं जतन या समाजाच्या देशाच्या अंतर्गत कसं होऊ शकतं या संबंधीची चर्चा केली. दुग्गलांशी झालेली चर्चा बौद्धिक झटापटीच्या स्वरूपाची होती. शीख विद्यार्थी संघटनेचा प्रमुख हरमिंदर सिंग संधू याच्याशी झालेली चर्चा मात्र तापलेली चढलेल्या आवाजात झाली. ती हरमिंदर सिंग संधू याच्या गुरु नानक निवासातल्या खोलीत झाली. समवेत संधूचे 5 शस्त्रधारी साथीदार होते. या 5ही जणांवर सुवर्ण मंदिराबाहेर पडल्या पडल्या अटकेची वॉरंट होती. संधू अतिशय खंबीरपणे खालिस्तानची बाजू मांडत होता. आम्ही वेगळं राष्ट्र आहोत, आम्हाला भारतापासून वेगळं व्हायचंय, हे असं आव्हान मिळाल्यानंतर सगळ्या वैचारिक गाथा पुरातन काळापासून ढवळून काढून मूलभूत चर्चा झाली. पुण्यात केलेला अभ्यास, पंजाबात आलेले अनुभव पणाला लावून आम्ही संधूशी निर्भयपणे चर्चा केली. आम्ही सांगितलं की भारत एक राष्ट्र आहे, त्यामुळे या देशाच्या अंतर्गत आपण वेगळे आहोत अशी भाषा करणं अयोग्य आहे. वातावरण अर्थातच तापत तापत गेलं, कारण चर्चा करणारे दोघंही तरुणच होते. चर्चेचा समारोप करताना मात्र संधू म्हणाला की मला माझ्या भूमिकेचा पुनर्विचार करायला हवा. शेवटची आणि अर्थात सर्वात महत्वाची भेट म्हणजे संत भिंद्रावाले यांची. सुवर्ण मंदिर परिसरातच खोली क्रमांक 43 मध्ये जाताना रस्त्यावर भाले तलवारी घेतलेली माणसं होतीच, पण स्टेनगन, LMG आणि मशीन गन्स घेतलेली माणसंही उभी होती. त्यामुळे आमच्यातली काही लहान मुलं भांबावल्यासारखी झाली, पण मोठी मुलं उत्सुक आणि आपण काही साहस करायला निघालोत च्या भावनेनं भिंद्रावाल्यांच्या खोलीपाशी जाऊन पोचली. भिंद्रावाले बाहेर आले. ते आमच्या गटाचं हसत हसत स्वागत करत. उंचेपुरे, तगडे, मुळातच सगळे शीख तगडे, त्यांच्यात सुद्धा भिंद्रावाले उठून दिसणारे आणि त्यांची जी काही ताकद होती ती त्यांच्या बारीक, काहीशा खुनशी वाटणाऱ्या डोळ्यातून व्यक्त होती. आवाज सुद्धा बसका, जाडाभरडा. चर्चेला सुरुवात झाल्या झाल्या त्यांनी आम्हाला विचारलं, किस भगवान की पूजा करते हो? आम्ही त्यांना शांतपणे उत्तर दिलं की आम्ही एक ईश्वर आहे असं मानतो. तो सगळ्यातून व्यक्त होतो. तो ईश्वर निराकार आहे, तो अकाल आहे. त्याचं प्रतीक म्हणून आम्ही एक ओंकाराची पूजा करतो. हे सांगितल्यावर ते काहीसे गोंधळात पडल्यासारखे वाटले, कारण ही सर्व शीख पंथाची मूलतत्व गुरु नानक साहेबांनी गुरु ग्रंथ साहेबमध्ये सांगितली आहेत. त्यामुळे चर्चेचा एक चांगला मार्ग खुला झाला. सुरुवातीला भिंद्रावाल्यांनी असं सांगायचा प्रयत्न केला की शीख पंथ हा जगातला सर्वश्रेष्ठ पंथ आहे आणि तोच सगळ्या जगात पसरवणं हे माझं काम आहे. राजकारणाशी मला काही कर्तव्य नाही. हे सांगताना त्यांनी इतर धर्मांवर टीका करायला सुरुवात केली. अरबी भाषेत हिंदू शब्दाचा अर्थ चोर, लुटारू असा आहे. इथून त्यांच्या बोलण्याला सुरुवात झाली. त्या ठिकाणी आम्ही त्यांना अडवलं आणि उलटे मुद्दे सांगायला सुरुवात केल्यानंतर मात्र काहीसा बचावात्मक पवित्रा घेऊन म्हणाले की मला कुठल्या धर्मावर टीका करायची नाही, एवढंच सांगायचंय की हिंदू पक्का हिंदू बने, सिख पक्का सिख बने और मुसलमान पक्का मुसलमान. नंतर त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने शिखांच्यावर अन्याय कसा होतो, हजारो निरपराध तरुण शीख मारले कसे जातात, आमच्यावर अन्याय कसा होतो आणि तो आम्हाला दूर करायचा हे सांगितलं आणि आम्ही ते शांतपणे ऐकून घेतलं. पण संपूर्ण चर्चेत भिंद्रावाल्यांनी आम्हाला खालिस्तान पाहिजे ठाम भूमिका मांडली नाही. ते म्हणाले, हम इस देश में रहना चाहते हैं लेकिन बराबरी के नाते से, गुलामी के नाते से नहीं. साधारण 1.5-2 तास छान मुलाखत झाली. दिल्लीहून परत येताना युवतींनी पंतप्रधान इंदिरा गांधींची छोटीशी भेट घेतली. इंदिराजींनी असं सांगितलं की धोका आहे हे महत्वाचं आहे, उधर लोगों को तकलीफ हो रही है, इसका हमें पता है आणि आम्ही या देशाचं विभाजन होऊ देणार नाही. दुसरी पंजाब सद्भाव यात्रा, एक पंजाब ये. आपल्याला माहिती असलेला पंजाब हा नव्हता. खालिस्तान आणि हिंसाचार हा आपल्याला माहीत असलेला पंजाब नव्हता. तो होता 5 नद्यांनी सुजल सुफल केलेला सुपीक प्रदेश, भारतीय संस्कृतीचं मूलस्थान, शतकानुशतक वायव्येकडून येणाऱ्या आक्रमकांच्या टोळधाडी आपल्या छातीवर झेलणाऱ्या तगड्या, देखण्या, कष्टाळू लोकांचा पंजाब. या देशाच्या संस्कृतीसाठी, संरक्षणासाठी बलिदानांची अखंड मालिका गुंफणारा प्रांत, प्रसन्न हवामानानं नटलेलं भारतातलं एक लेणं. चंदीगडकडे पहाटे बस धावत सुटली तसं पंजाबचं हे रूप दिसत होतं.
नजर जाईल तिथपर्यंत हिरवीगार शेतं कोवळ्या उन्हात डोलत होती. या पंजाबनं फाळणीचं महाभयानक थैमान अनुभवलं, पण तरी पंजाबी जिगर मोडली नाही. त्या जिगरबाज कष्टांमधून वैराण असलेला पूर्व पंजाब बहरला, भारताचं धान्याचं कोठार बनला, जपानशीही स्पर्धा करू शकेल असं लघु मध्यम उद्योगांचं जाळं लुधियाना जलंधर पट्ट्यात बहरलं. लोकरीच्या व्यापाराचं मोठंच केंद्र असलेलं अमृतसर संपूर्ण हिंदुस्थानचंच तीर्थक्षेत्र बनलं. ते सुवर्ण मंदिर आणि जालियनवाला बागेमुळे. सैगलपासून गार्गी, अमृता प्रीतम पर्यंतच्या विद्वानांमुळं आणि पृथ्वीपाल सिंगपासून बिशन सिंग बेदीपर्यंतच्या खेळाडूंमुळं पंजाबनं देशाला प्रतिभासंपन्न कलाकार, लेखक, खेळाडू, पत्रकार दिले. ओ.पी. नय्यरच्या कित्येक ट्यून्सना पंजाबी संगीताचीच डूब आहे. पौरुषसंपन्न भांगडा हे संपूर्ण भारताचंच लोकनृत्य बनलंय. 62च्या युद्धात नेफा प्रदेशात चिनी लाटांशी टक्कर घेताना पहिल्यांदा प्राण ठेवणारा मेजर जोगिंदर सिंग, 65च्या युद्धात सरगोदा विमानतळावरच्या रडारवर स्वतःच्या विमानासकट झेपावलेला गुरुबख्श सिंग, इतकं कशाला, पाकिस्तानी घुसखोर शेतात लपलेत म्हणून शेतं पेटवून देऊन लाठ्याकाठ्यांनी त्यांना तुडवणारा सामान्य पंजाबी शेतकरी, या सर्वांनी घडवलेला भारतातला सर्वात समृद्ध प्रांत. चंदीगडमध्ये दुसऱ्या पंजाब सद्भाव यात्रेच्या तयारीसाठी पोचलो तेव्हा हाच पंजाब आठवत होता. सकाळची उन्हं पसरलेली होती. थंडीतला बोचरेपणा संपून आता आल्हाददायक हवा होती. नित्याचे व्यवहार सुरू होत होते. चंदीगडच्या ऐसपैस रस्त्यांवरून वाहतूक सुरू झालेली. कडेला सायकल रिक्षा उभ्या, त्यामागे फुटपाथवर फळफळावळं, छोले भटुरे आणि चहाच्या गाड्या. एक फोन करण्यासाठी एका कापडाच्या दुकानात गेलो. तिथंच दोघं फेरीवाले आले होते. त्यांचं कापड दुकानदारानं घ्यावं असं ते सांगत होते. दुकानदारानं नाकारलं. थोडा वेळ त्या विक्रेत्यांनी सेल्समनशिपचं कौशल्य वापरलं, पण दुकानदार बदला नाही. मग कापडाचे गठ्ठे आवरत त्या दोनातला एक विक्रेता कडाडला, तुम लाला हो ऐसे ही करोगे. ठीक होता तो ले लेता. ते दोघं विक्रेते शीख होते, दुकानदार हिंदू होता. चविष्ट फळफळावळांनी भरलेली असेल असं समजून एखाद्या रंगीत टोपलीचं झाकण उघडावं आणि क्षणार्धात आतून सरकन विषारी नागानं फणा काढावा तसं झालं. आत्तापर्यंत कधी शीख आणि हिंदू वेगळे मानले जात नसतच. वेगळे कशाला, शीख आणि हिंदू ही परिभाषा सुद्धा वापरली जात नसे. केशधारी आणि सहेजधारी किंवा मोना असेच शब्द वापरले जात. समाजात अशी भावना होती की सर्व शीख केशधारी हिंदू आहेत आणि सर्व हिंदू सहेजधारी शीख आहेत. भारतातल्या इतर कोणत्याही प्रांतातल्या दोन जाती जमातींमध्ये पोटजातीत सुद्धा होत नसतील इतक्या सहजपणे रोटीबेटी व्यवहार प्रचलित होते, अजूनही आहेत. एकाच घरात थोरला मुलगा शीख, धाकटा मुलगा मोना असतात. गुरुद्वारामध्ये किंवा मंदिरामध्ये सर्वच जण जातात. लेकिन अब ये क्या हो रहा है, हे सुन्न वाक्य कितीतरी जणांच्या तोंडून ऐकू येतं आजकाल. आता पंजाबमध्ये द्वेषाचा विखार खूप खोलवर जाऊन पोचलाय. 8 महिन्यांपूर्वीच्या आमच्या पंजाब सद्भाव यात्रेच्या वेळी तो इतका नव्हता. आता विष वेगानं भिनत चाललंय. त्यानं पंजाबचं शरीर काळनिळं होत चालल्याचं कळतंय. पंजाबचा दिवस सकाळी 6 नंतर दबकत बिचकत सुरू होतो आणि संध्याकाळी 6ला कर्फ्यूचा सायरन वाजला की मावळतो. पतियाळा, लुधियाना, जलंधर, अमृतसर, फिरोजपूर, गुरदासपूर, होशियारपूर, खन्ना, फगवाडा, पंजाबच्या सर्व महत्त्वाच्या शहरांवर कर्फ्यूचं आणि भीतीचं राज्य होतं. काही ठिकाणी दिसताक्षणी गोळ्या घालण्याच्या आज्ञा सुटलेल्या. एवढं करून रोज 4-5 जणांचे खून रतीब घातल्यासारखे चालू होते. अतिरेक्यांचा पत्ता लागत नव्हता. सर्वसामान्य माणूस अंतर्बाह्य हादरून गेलेला. फुटीरता, जातीय द्वेष आणि हिंसाचार मात्र रस्त्यावर स्वैर सुटलेले. आता तो पंजाब दिसत नाही. हा पंजाबच सतत भेडसावत राहतो. असं असल्यामुळे आम्ही प्रथम काही जणांच्या भेटी घेतल्या, त्यातून हाच सूर उमटत राहिला. या असल्या वातावरणात महाराष्ट्रातून तुम्ही लोक येऊन सद्भाव अभियान काय करणार, त्याने काय साधणार आहे? आम्ही ठामपणे सांगायचो की नेमक्या या वातावरणामुळेच सद्भाव मोहिमेची आवश्यकता जास्त नाही का? आता मार्च-एप्रिल 1984 मध्ये करण्याच्या दुसऱ्या पंजाब सद्भाव यात्रेच्या पूर्वतयारीसाठी हा असा पुन्हा एकदा पंजाबचा दौरा झाला. आधीची चंदीगड, पतियाळा, लुधियाना अशी सर्व गावं करून जलंधरमध्ये पूर्वतयारीचं सर्व काम करून पूर्ण झालं.
जलंधरमधल्या भेटीगाठींनंतर पळत पळतच घरी आलो, कारण दिवसा अमृतसरला पोचायचं होतं. वाटेतच हातात ट्रिब्यूनचा अंक पडला. त्यात आमच्या पंजाब सद्भाव यात्रेच्या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली होती. बातमीला शीर्षक होतं, पीस ऑफेन्सिव्ह इन पंजाब. पेपरची गुंडाळी काखेत मारून पळत पळतच बसमध्ये जाऊन बसलो आणि बस सुटली. आज बस भरलेली होती, पण त्यांनी मोना दोघं तिघच. बस जालंधर बाहेर पडल्या पडल्या रस्त्यावर चौरस्त्यापाशी शस्त्रधारी पोलिसांचे पहारे दिसले. तिथे वाळूची पोती लावून मोर्चे बांधलेले होते. अमृतसरपासून 10 किलोमीटरवरच्या फाट्यावरून आमची बस पुढे सरकली तशी फाट्यावर उभी असलेली पिवळी पोलिसी मोटरसायकल सुरू झाली आणि 2 तगड्या बंदूकधारी पोलिसांना घेऊन गाडी पाठोपाठ धावायला लागली. अमृतसर जाम टेन्स, पण दिवसापुरता कर्फ्यू उठलेला. चावलांकडे सामान ठेवण्यासाठी जाताना वाटेत जलियनवाला बाग लागली. नंतर सुवर्ण मंदिराभोवतीच्या अरुंद गल्ल्या पार करत त्यांच्या घरी पोचताना न सरसरवून आली. इती हुरहुर यांना जालंधरमध्ये थोडं स्थान होतं ते कापरासारखं जळून गेलं. समोर सुवर्ण मंदिर, मला तिथे जायचंय, इतकंच. सामान चावलांकडे ठेवून सुवर्ण मंदिरापाशी आलो. इंचावर पोलीस, ते नसतील तिथे निहंग. मंदिराभोवतीच्या घरांवर गन्स बसवलेल्या. पोलिसांच्या डोक्याला लोखंडी टोप, चेहऱ्यांसमोर लोखंडी जाळ्या. यात एकही सरदार नाही हे लक्षणीय. पुण्यातल्या भवानी पेठेएवढी गर्दी, पण भवानी पेठेच्या 1/3 रस्ते असं मिश्रण करून त्यात केवळ कल्पनाच करता येईल इतका टेन्सनेस मिळवला तर तयार होईल ती सुवर्ण मंदिराभोवतीची हवा तयार असेल. एका दुकानात मोठा रुमाल खरेदी करून डोक्याला बांधला. पेशवे पार्कात चाललोत असं मनाला बजावत शिट्टी वाजवत सुवर्ण मंदिराच्या दारातून आत शिरलो. फार टक लावून बघणाऱ्याकडे पाहून स्माईल दिलं. बालसिंग बरोबर होते, त्यांची साथ मोलाची. सीधे अकाली दलाच्या ऑफिसमध्ये गेलो. लगेच भोवती उत्सुक गर्दी जमली. त्या गर्दीतून आम्ही पहिल्या पंजाब सद्भाव यात्रेच्या फोटोंचा अल्बम फिरवला, ओळख देख दिली. तिथल्या कार्यकर्त्यांनाही रजिस्टरमधल्या जुलै 1983 मधली नोंद सापडली. एवढं आल्यावर चहा आला, पाठोपाठ सैलसर मोकळेपणा आला. शेवटी वातावरणात आपुलकीही आली असावी. संत लोंगोवाल यांची तासभर भेट झाली. अकाली दलाचे 10-12 नेतेही तिथे बसलेले होते. वुलनची सुरवार आणि कुर्ता या वेशात मांडी घालून बसलेले संत लोंगोवाल जुलैतल्यापेक्षा वेगळे दिसले, किंवा कदाचित तो आमच्या दृष्टीतला दोष असेल. दरम्यानच्या 6-8 महिन्यात काही वेळा टोकाची विधानं संत लोंगोवालांनी उच्चारलीत. आताही साधारण तसंच झालं. पहिल्या यात्रेच्या आठवणी, अल्बम पाहणी आणि जरा इकडचं तिकडचं झाल्यावर गाडी रुळावरून धावायला लागली. इक्बाल सिंग यांनी प्रस्तावनेचं वाक्य उच्चारलं. मागच्या 6 महिन्यात पंजाबमधली स्थिती अधिकच बिघडत गेली. चटकन संत लोंगोवालांचं तीव्र उत्तर आलं. याला केंद्र सरकार जबाबदार आहे. त्यांनी हा प्रश्न लटकवत ठेवलाय. राजकारणाच्या निसरड्या रुळांवरून काही काळ चर्चा धावली. मी नम्रपणे मांडायचा प्रयत्न केला की राजकारणातल्या ह्या गुंतागुंतीवर आम्हाला काही म्हणायचं नाही, पण शतकानुशतकं असलेलं ऐक्य तुटत चाललंय, ही चिंतेची गोष्ट नाही का? तर उत्तर आलं, त्याला आम्ही जबाबदार नाही आहोत. शिखांवर हरियाणात पहा कसे अत्याचार झाले. त्यापूर्वी पंजाबमध्ये दीर्घकाळ काय चालू होतं असं मला विचारावंसं वाटलं, पण विचारलं नाही. कारण त्याचा नकळत का होईना असा अर्थ झाला असता की हरियाणातल्या प्रतिक्रियेचं आम्ही समर्थन करतो. हरियाणातले काही शीख मुख्यमंत्री भजनलाल यांना भेटायला गेले होते, तेव्हा त्यांनी मग गेले 1.5 वर्ष पंजाबमध्ये नाही का हिंदूंचे खून पडले असं उत्तर दिलं, असं लोंगोवालांनी सांगितलं. हरियाणात शिखांवर कसे अत्याचार झाले याची काहीशी भडक अतिरंजित वाटणारी वर्णनं आधीसुद्धा ऐकायला मिळाली होती. त्यातला खरे खोटेपणा सोडा, एवढं निश्चित की झाल्या प्रकाराने कोणाचाच फायदा झाला नाही. वातावरण अधिकच नासलं, म्हणून मूळ जबाबदार कोण असा भांडण उकरून काढणारा प्रश्न आम्ही टाळून म्हटलं, 6 महिन्यापूर्वींपेक्षा हिंदू आणि शिखांमधली तेढ वाढल्याचं आम्हाला दिसलंय. ती दूर करायला अकाली दल काही विधायक पावलं उचलणार का? हिंदूंच्या मनात अकालींबद्दल विश्वास निर्माण होईल असं काही करता येईल का? संत लोंगोवाल म्हणाले, आमचं आंदोलन सर्व पंजाबींसाठी आहे, केवळ शिखांसाठी नाही. उदाहरणार्थ रावी बियासच्या पाण्याचा वाटा मिळाला तर तो काही फक्त शीख शेतकऱ्यांनाच नाही, सगळ्यांनाच मिळेल.
घटनेचं 25वं कलम जाळणं हे सर्व पंजाबींच्या हिताचं कसं, हे माझ्या लक्षात आलं नाहीये. कृपया समजावून सांगाल का? यावर काय उत्तर मिळालं ते मला आठवत नाहीये. हा बहुधा माझाच दोष असावा. वाढता हिंसाचार आणि निर्दोष लोकांच्या हत्यांचाही विषय निघाला. ते आम्ही नाही करत, जे करतात त्यांना विचारा, असं जवळजवळ चिडूनच म्हणून त्यांनी पुरवणी जोडली. आमचे मूळ प्रश्न सुटले तर हे प्रकार थांबतीलही. काही दिवसांपूर्वीच संत गुरचरण सिंग तोहरांचंही अशाच आशयाचं वाक्य वृत्तपत्रातून आलं होतं. याचा अर्थ किती गंभीर होतो आणि त्यामुळे शिखेतरांच्या मनात किती भय आणि अविश्वास निर्माण होतो हे त्यांच्या लक्षात येत नसेल का? हे आणि असे कितीतरी प्रश्न विचारायचे होते, पण ही वाट फक्त वादविवाद कटुता यांच्या जंगलात शिरून लुप्त झाली असती, म्हणून आधी असलेली कोणतीही रेषा फोडून काढण्याच्या भरीला न पडता शेजारी सद्भाव यात्रेची रेषा आखली. 23 मार्चपासून 13 एप्रिलपर्यंत फिरोजपूर ते अमृतसर, आनंदपूर साहेब मार्गे अशी ही सद्भाव यात्रा महाराष्ट्रातून आलेले युवक करणार आहेत. त्याला पंजाबातल्या सर्वांचंच पंथ पक्षभेदांच्या पार सर्वांचंच सहकार्य हवंय. हे सर्वांनी सावधचित्त ऐकून घेतलं आणि संत लोंगोवालांनी अनुकूलता दर्शवली. या कल्पनेला आमचा पाठिंबा तर आहेच, पण प्रत्यक्ष सहकार्यही देऊ. नो पार्टी, नो पॉलिटिकल टॉक असं मृदू ठामपणे सांगितल्यावरही त्यांनी सहकार्याचा हात मागे घेतला नाही. त्यांनी आम्हाला शिरोमणी अकाली दलाचे सेक्रेटरी गुरचरण सिंग यांना भेटायला सांगितलं. मग मी समारोप केला. आम्ही महाराष्ट्रातून आलोत ते काही इथल्या राजकारणात लुडबुड करण्यासाठी नाही, पण देशाच्या एकात्मतेला आणि विकासाला धक्का लागू नये असं म्हणण्याचा आम्हाला भारतीय युवक म्हणून हक्क आहे. आमच्या अल्पशा कृतीनुसार काही करायचा प्रयत्न करतो. आपण सर्वांचं सहकार्य हवंय. संत लोंगोवालांनी निरोप दिला, काळजी नको, देशाच्या एकात्मतेला आमच्याकडूनही धक्का लागणार नाही. भारताच्या रक्षणासाठी शिखांनी नेहमीच बलिदान केलंय, आताही त्याला आमची तयारी आहे. सेक्रेटरी गुरचरण सिंग यांच्याकडे आम्ही पोचण्यापूर्वी अध्यक्षांच्या कार्यालयातून फोन आला असावा, कारण खुर्चीत बसल्या बसल्या काय मदत हवी आहे असा प्रश्न आला. येईल त्या उत्तरावर चर्चा करण्यासाठी भोवती इतर कार्यकर्तेही तयार होते. त्यात अकाली दलाच्या युवक शाखेचा अध्यक्ष इंदरजीत सिंग बागी सुद्धा होता. 27-28च्या आसपास असलेल्या इंदरजीत सिंगनं रिलिजनमध्ये MA केलंय. फिरोजपूर आणि अमृतसरचे कार्यक्रम आणि संपूर्ण यात्रा यात शीख युवकांचा सहभाग हवा असं म्हणल्यावर पटकन उत्तर आलं, दिला. नो पार्टी, नो पॉलिटिकल टॉक हे सूत्र पुन्हा उच्चारलं तरी बिलकुल ठीक. ज्या गावात जाऊ तिथल्या युवकांनी आमच्याबरोबर विविध कार्यक्रमात सहभागी व्हावं, पुष्कळ मदत करावी याविषयी इतक्या सहजपणे योजना होत गेल्या की माझा विश्वासच बसेना. तुमचा सर्व प्रोग्राम निश्चित झाल्यावर आम्हाला कळवा, त्यानुसार पंजाबमधल्या आमच्या शाखांना आम्ही सूचना देतो. अशा सहित मूळ मुद्द्यांची चर्चा पूर्ण झाली. नंतर गप्पा चालू राहिल्या. नंतर AISSF ऑल इंडिया सिख स्टुडंट फेडरेशनच्याही युवकांच्या भेटीगाठी झाल्या. संध्याकाळी 5:30ला चावलांकडे गेलो. 6 वाजता कर्फ्यू चालू होणार होता, त्यामुळे ताबडतोब फिरोजपूरला जाणं शक्य नव्हतं. म्हणून इक्बाल सिंग अकाली दलाच्या ऑफिसात थांबले. मी घरी गेलो तर त्यांच्याकडे आणखी पाहुणे आले. असं लक्षात आलं की आपली अडचण होणार आहे, म्हणून 5:30ला सामान काढून गल्ल्यांमधून पळत सुटलो. अकालींनी आधीच कल्पना दिली होती की कर्फ्यू अत्यंत कडक आहे. 6 नंतर रस्त्यावर दिसणारा सीधे जेलमध्ये जातो. धापा टाकत सुवर्ण मंदिर कॉम्प्लेक्समध्ये शिरलो आणि कर्फ्यू चालू झाला. अकाली दलाच्या कार्यालयात गेलो तर जरा धावपळ चालू होती. फोन खणखणत होते. हा शिवरात्रीचा दिवस होता. बस अड्ड्याजवळच्या शिवालयात उत्सव चालू असतानाच बॉम्बस्फोट झाला. 8-10 स्त्रिया, मुलं मुली, 50-50 जण जखमी झाले. बहुधा हा प्रकार करणारे दोघं पकडले गेले, पण लोकांनी चिडून दंगल सुरू केल्यावर पुन्हा आधी अश्रुधूर, नंतर गोळीबार. अमृतसरमध्ये 24 तासांचा कर्फ्यू जाहीर झाला. या सर्व बातम्या भराभर ऑफिसात येत होत्या. अफवांचं तर पीक बहरलंच. मग निश्चित बातमी काढण्यासाठी पासधारकांना रवाना करण्यात आलं. सर्व व्यवहार पंजाबीतून चालू होता, पण 90% भाग मला कळत होता. एव्हाना गुरुमुखी लिपी देखील थोडी थोडी लावता यायला लागली होती. संध्याकाळी बातम्यांची सुरुवात झाली. व्हायलन्स इन पंजाब कंटिन्यूज अनअबेटेड. प्रत्यक्ष सुवर्ण मंदिर आणि नानक निवास यांच्यामध्ये असलेल्या रस्त्यावर जथेच्या जथे जमून बातम्या ऐकत होते, अस्वस्थपणे चर्चा करत होते, नापसंती व्यक्त करत होते. गुरचरण सिंग कळवळून म्हणत होते, सिखों को ये कलंक है. आम्ही तूर्त तरी सर्वांचे दोस्त बनलो होतो.
रात्री जेवण आणि मुक्काम त्यांच्याच बरोबर. मुक्कामाच्या खोलीत गुरु नानक निवासात जाताना हवा फार छान पडली होती. रस्ता सुनसान होता. परिसर शांत सामसूम. मंदिरावरच्या शिखरावरचा निळा दिवा जुलै 1983 प्रमाणे मंदपणे तेवत होता. पृष्ठभागाखाली मात्र खळबळ स्फोटक. प्रत्यक्ष स्फोटाचा परिसर कधी अमृतसर शहर, कधी संपूर्ण जिल्हा, कधी आत्तासारखा संपूर्ण पंजाब. पण चक्रीवादळाचा डोळा नेहमीच शांत असतो. तसा सुवर्ण मंदिराच्या परिसरात मंदिराच्या शिखरावरचा निळा दिवा मंदपणे तेवत होता. 22 ऑगस्ट 1985 गुरुवार, मुक्काम चंदीगड. इंदिराजी गेल्या तेव्हाच कोणीतरी हे म्हणायला हवं होतं. असं म्हणलेलं इंदिराजींनाही आवडलं असतं. खैर तेव्हा नाही, आता म्हणायला हवं. संत हरचंदसिंग लोंगोवाल यांना वीराचं मरण आलं. पंजाबला एका आशादायक उंबरठ्यावर आणून ठेवल्यानंतर गुरुग्रंथ साहेबाचं दर्शन घेत असतानाच त्यांनी प्राण ठेवले. देव त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो अशी औपचारिक प्रार्थना करायचं कारण नाही, कारण ज्या दिवशी त्यांनी पंजाब करारावर सही करायचं धाडस दाखवून बऱ्याच काळानं पंजाबला सुखाचा निश्वास टाकायची संधी दिली, त्याच दिवशी हे निश्चित ठरलं होतं की त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभणार. शब्दशः अर्थशः. प्रसंग खरा का काल्पनिक देव जाणे, पण दिल्लीतल्या एका मातब्बर पत्रकारांनी रिपोर्ट केला होता. सलग 2 रात्री 2 दिवस काम झाल्यानंतर पहाटेच्या सुमाराला पंजाब करारावर सह्या झाल्या. त्यानंतर राजीव गांधी निवांतपणे उठले. त्यांनी अंगावरचा जोधपुरी कोट काढला आणि आतलं बुलेट प्रूफ जॅकेट काढून संत लोंगोवालांना देत ते म्हणाले, आता मला याची गरज पडणार नाही, तुम्हाला पडेल, राहू द्या तुमच्याजवळ. हा प्रसंग खरा असेल तर पंजाब मसुद्यावरची नेमकी प्रतिक्रिया राजीव गांधी आणि संत लोंगोवाल यांच्या लक्षात आली होती असं समजायला हवं. बहुसंख्य जणांनी पंजाब प्रश्न सुटला असा निश्वास टाकला होता. नंतर पंजाबमध्ये गेलो होतो तेव्हा लक्षात आलं की हा निश्वास परिपूर्ण असण्याचं कारण नाही. शीख युवा मनातला हिंसक असंतोष जागा आहे आणि करार धुळफेक आहे असे अनेक आवाज ऐकू येत होते. भिंद्रावाले जिवंत आहेत आणि मार्ग दाखवण्यासाठी योग्य वेळी प्रकट होणार आहेत ची मनपूर्वक श्रद्धा बाळगणाराही एक मोठा वर्ग पंजाबमध्ये होता. भारतीय राजकारणात दहशतवाद हे ओळखीचं चिन्ह होऊन राहणार असं दिसत होतं. ललित माखन यांच्या हत्येनं हेच दाखवून दिलं होतं. या पद्धतीने पंजाबमध्ये आणि देशाबाहेर शीख दहशतवाद काम करत राहिला तर ग्रेट ब्रिटनच्या आयरिश समस्येसारखी ही भारताची एक कायम ठसठसती जखम बनेल की काय असं वाटत होतं. याउलट साहेब सब कुछ दे दिया असं चिडून म्हणणारे हिंदू समूहही दृष्टीपथात दिसत होते. याचा अर्थ अजून बराच गुंता शिल्लक होता. काही दिवसांनंतर सुवर्ण मंदिरात अखिल भारतीय शीख विद्यार्थी महासंघ विरुद्ध अकाली दल युवक शाखा यांच्यात झालेल्या दंगलीनंही हे दाखवून दिलं. सर्व मिळून एक निश्चित अर्थ होत होता, संत लोंगोवालांनी जपून असायला हवं. संत हरचंदसिंग लोंगोवाल, वय वर्ष फक्त 53, शांत, धीमं, मृदू, शीख व्यक्तिमत्व. भिंद्रावाल्यांच्या सुराला कायमच असणारी कडवटपणाची हिंदू द्वेषाची धार संत लोंगोवालांच्या आवाजाला कधीच नव्हती. आमच्या पहिल्या पंजाब सद्भाव यात्रेमध्ये हसत आणि अगदी पितृतुल्य वात्सल्यानं पाठीवर हात ठेवत त्यांनी सांगितलं, जेव्हा गरज निर्माण होईल तेव्हा या देशाकरता आम्ही मरणार आहोत. त्यांचा शब्द त्यांनी खरा केला. शांततेसाठी आसुसलेल्या बदलत्या जनमताचा दबाव, केंद्र सरकारनं घेतलेली लवचिक भूमिका, ते दर्शवणारे अनेक निर्णय, राजीव गांधींच्या विदेश दौऱ्यांमधून शीख दहशतवाद विरोधी तयार झालेलं जागतिक लोकमत आणि इंदिराजींच्या हत्येनंतरच्या दिल्ली दंगली, दिल्लीतले बॉम्बस्फोट, कदाचित कनिष्क सारख्या भयस्वप्नांचा अर्थ, हे सर्व लक्षात घेऊन संत लोंगोवालांनी आपली राजकीय भूमिका बेतली. केंद्र सरकारशी चर्चेत पुढाकार घेतला. या चर्चेच्या आड येऊ शकणाऱ्या पक्षांतर्गत घटकांना कौशल्यानं बाजूला सारलं. त्यातून अखेर पंजाब करार घडला. त्यावेळी अकाली राजकारणातल्या हिंसक घटकांचं भान असणाऱ्या लोंगोवालांना आपण कोणता धोका पत्करतो याची जाण असणार, पण तो धोका पत्करून त्यांनी अकाली दलाचं सूत्रचालन केलं. सावकाशपणे कराराविरोधी बोलणारे पक्षांतर्गत आवाज विरत गेले. फेब्रुवारी 1986 मध्ये पंजाबातल्या निवडणुका व्हाव्यात असं लोंगोवालांचं म्हणणं होतं. साहजिकच आहे, कारण निवडणुकांना सामोरं जाण्याच्या सुसंघटित स्थितीत अकाली दल पक्ष संघटना सध्या नाही. तरी सुद्धा निवडणुका जाहीर झाल्यानंतर
तिला सामोरं जाण्याचा अत्यंत सुज्ञ देशहिताचा निर्णय त्यांनी घेतला. उलट पक्ष ऐक्य घडवून पंजाब करारामागची शक्ती वाढवण्यासाठी त्यांनी त्याचा वापर करून घेतला. आता निवडणूक होऊन पंजाबमध्ये रीतसर लोकशाही सरकार काम करायला लागलं तर 5 वर्षांपासून पंजाबला ग्रासून राहिलेला एक प्रश्न जवळजवळ सुटला असता. संत लोंगोवालांची हत्या हा या आशेला वर्मी बसलेला फटका आहे. कोणत्याही व्यक्तीची हत्या ही दुःखद आणि निषेधार्ह घटना असतेच, पण लोंगोवालांची हत्या ही केवळ एका व्यक्ती हत्या नाहीये. तो एका मृदू नेत्याचा, जनतेच्या आशेचा आणि लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून पंजाबमध्ये रीतसर निवडणूक होणं, दहशतवादाचा जनाधार उद्ध्वस्त होणं आणि पंजाबातल्या सत्तेत अकालींना वाटा मिळणं ही संत लोंगोवालांना खरी श्रद्धांजली ठरू शकेल. त्याच दिवशी जालंधरमध्ये काँग्रेस आयच्या 2 नेत्यांचाही खून झाला. गुरदयाल सैनी आणि देवदत्त खुल्लर या दोघांनाही आम्ही भेटलो होतो. आपण ज्यांना हलताना बोलताना जिवंत व्यक्ती म्हणून वावरताना पाहिलंय, अशांचा निर्घृण मृत्यू अंतःकरण थरारून टाकतो. संत लोंगोवालांच्या हत्येने दिलेला फटका अपेक्षित असूनही जाणवतो. तो यामुळेच पुण्यातर्फे त्यांचा सत्कार करायचं ठरलं होतं. ऑक्टोबरमध्ये त्यांनी यायचं कबूल केलं होतं. आता अकाली दलापाशी पर्यायी नेतृत्व कोणतं आहे? गेला काही काळ प्रकाशसिंग बादल तर जहाल भाषा बोलून राहिलेत. मग अकाली नेतृत्वाची सूत्र जहाल गटाच्या हातात जातील का? यापुढे येणारं नेतृत्व केंद्र सरकारशी तडजोडीचं मवाळ धोरण पुढे रेटण्याचा धोका पत्करेल का? दहशतीच्या कवचाआड बराच काळ आक्रसून गेलेलं पंजाबी मन आत्ता मुक्त व्हायला लागलं होतं, ते आता परत आक्रसून जाईल का? अशा अनेक प्रश्नांनी पंजाबचं क्षितिज काळवंडून गेलंय. इतिहासातल्या फार थोड्या वळणावर एका व्यक्तीचं असणं किंवा नसणं इतकं अर्थपूर्ण ठरतं. 31 ऑक्टोबर 1984 असं एक वळण ठोकलं होतं. आता 20 ऑगस्ट 1985 हा तेच प्रश्नचिन्ह पंजाबसमोर, पर्यायी देशासमोर आहे. आपल्या फासात आणखी काय वेढून घेण्याचा त्याचा विचार आहे. 2 ऑक्टोबर 1985 मुक्काम चंदीगड. चंदीगडहून प्रसिद्ध होणाऱ्या ट्रिब्यूनमध्ये निवडणुकींपूर्वीच्या काळात रोजच्या रोज मोठमोठ्या अर्ध्या पान किंवा पूर्ण पानांच्या जाहिराती येत होत्या. दहशतीनं दबून न जाता लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावं म्हणून लोकांना उद्युक्त करण्यासाठी या जाहिरातींची रचना होती. ज्या डोक्यातून ह्या कल्पनेनं जन्म घेतला होता त्या डोक्यांची सर्जनशीलता या जाहिरातींमध्ये दिसत असे. कधी चित्रात आग पेटलेली असे, जवळच घरात एक कुटुंब जीव मुठीत धरून उभा असायचं आणि चित्राच्या एका कोपऱ्यात नेमक्या जागी सवाल असायचा, ही आग तुमच्या घरापर्यंत पोचायची वाट पाहत तुम्ही थांबून राहणार का? निर्भयपणे मतदान करा. किंवा दुसऱ्या चित्रातल्या घराच्या खिडकीत कुणाची तरी वाट पाहत उदासपणे उभी असलेली एक आई असायची आणि प्रश्न असायचा, एक दिवस शाळेत गेलेला तुमचा मुलगा घरी परतणारच नाही, त्या दिवसाची वाट पाहत तुम्ही थांबणार का? मग निवडणुका होऊन गेल्यावर ट्रिब्यूनमध्ये पूर्ण पानभर अशी जाहिरात यायला हवी होती. त्यातल्या चित्रात आश्वासक आनंदानं फुललेलं घर, समृद्धी सुबत्तेनं डोलणारा पंजाब, तरारून आलेली गव्हाची शेतं दाखवून वर मथळा दिलेला हवा होता. तुम्ही एक लढाई जिंकलेली आहे, पण ध्यानात ठेवा, युद्ध अजून चालूच आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात ज्या घटनांचं स्थान आढळ ठरेल अशा घटनांच्या यादीत आता पंजाब निवडणुका दाखल झाल्यात. उद्या जेव्हा योग्य वर्षांच्या अंतरानंतर या घटनांचं ऐतिहासिक स्थान निश्चित करणं शक्य होईल, तेव्हा इतिहासाच्या पानांवर सार्थ वजनासहित या घटनांवरचं भाष्य नोंदवता येण्याइतकी साधनं हाताशी असतील, तेव्हा कदाचित इतिहास हे नोंदवेल की पंजाबमधल्या या एका जिंकलेल्या लढाईनं पुढच्या युद्धाचा रंग पालटवला. त्या युद्धाची दिशा, युद्धभूमी, युद्धपद्धती या सगळ्याला एक निर्णायक वळण दिलं. पण हे सर्व उद्या. आज तरी आपण एवढंच नोंदवू शकतो की लढाई जिंकली आहे, युद्ध अजून चालूच आहे. सहज जाता जाता 1983च्या फेब्रुवारीत आसाममध्ये झालेल्या निवडणुका आठवतात. त्याही निवडणुका केंद्राच्या पुढाकारानं बंदुकीच्या छायेखाली झाल्या होत्या, पण जनतेने बहिष्कार टाकला होता मतदानावर. म्हणून त्या निवडणुका हा लोकशाहीचा खून होता, कारण बंदुकांची बेयोनेट्स जनतेच्याच हृदयावर रोखलेली होती. इथं पंजाबमध्ये त्या बंदुका अतिरेक्यांच्या छातीवर टेकलेल्या होत्या. त्यांच्या छायेत मतदार सुरक्षितता अनुभवू शकला,
इथे लोकशाहीचा खून पडू नये म्हणून लाखभर बंदुका सज्ज होत्या. राजीव गांधी म्हणाले ते महत्वाचं होतं. कोणता पक्ष जिंकतो हरतो हे महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की लोकशाही जिंकते की नाही. भारताच्या एका टोकाला लोकशाहीचा विजय झालेला आहे. आता दुसऱ्या टोकाला आसाममध्ये सुद्धा जनमतानुसार निवडणुका होऊन लोकशाहीचा विजय व्हायला हवा. तसं झालं तर ती जिंकलेली आणखी एक लढाई असेल. पंजाबातली ही लढाई आणि आसाममधली ती लढाई यांची रूपं जरी वेगळी असली तरी दोन्ही लढाया एकाच युद्धाचा भाग आहेत. पंजाबमधली नुकतीच पार पडलेली लढाई हे त्या युद्धाचं एक महत्वाचं रणक्षेत्र होतं. म्हणून त्या निवडणुकांना इतकं महत्त्व प्राप्त झालं होतं. राष्ट्रीयच नव्हे, आंतरराष्ट्रीय स्तरावर वृत्तपत्र विश्वात त्यांना महत्वाचं स्थान मिळालेलं आहे. आजवर कोणत्याही एका राज्याच्या निवडणुकांना एवढं राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालं नव्हतं. आंतरराष्ट्रीय तर नाहीच नाही. कारण हेच, ती निवडणूक नव्हती, लढाई होती. आणि लढाई तर अजून चालूच आहे. अजूनही पडत असलेले खून, या लढाईतल्या काही चकमकी. निवडणुकांबाबत युवक उदासीन दिसतात, असं मला पंजाबमधून आलेल्या एका पत्रात लिहिलेलं होतं. साहजिकच आहे, कारण दहशतवादाची आग शीख युवा मनातच जास्त पेटलेली आहे. आंतरराष्ट्रीय अतिरेक्यांचे अड्डे अजून शिल्लक आहेत. निवडणूक काळातच झालेल्या ऑपरेशन मुंडा मध्ये बियास भागातले अतिरेकी तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. तेव्हा आर.के. लक्ष्मणच्या एका बोचऱ्या कार्टूननं आठवण करून दिली की अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केलेत, आता फक्त अतिरेकीच तेवढे उद्ध्वस्त करायचे राहिलेत. त्यांना पाठीशी घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय शक्ती अजून कार्यरत आहेत. जगजित सिंग चौहान रिपब्लिक ऑफ खालिस्तानचा दूतावास इक्वेडोरमध्ये उघडतात. इक्वेडोर भारतातला त्यांचा दूतावास बंद करतं आणि इक्वेडोरमध्ये खालसा नगरसाठी 400 एकर जागा देतं. इक्वेडोरचं बाहुलं पडद्यामागून कोण नाचवतंय हे स्पष्टच आहे. म्हणून म्हटलं, लढाई जिंकली आहे, पण युद्ध अजून चालूच आहे. या अर्थानं हे युद्ध सततच चालणार, कारण इटर्नल व्हिजिलन्स इज द प्राइस ऑफ इंडिपेंडन्स. भारत 2010. एका भयानक रक्तबंबाळ हिंसक अध्यायानंतर पंजाब पूर्ववत आपल्या रगेल देशभक्त रूपाकडे परतलाय. भांगड्याची लय पुन्हा रंगतेय, शेतं पिकतायत. खालिस्तान शब्द कुठेतरी ओल्या अंधाऱ्या कुबट कोपऱ्यात अजून दबा धरून बसल्यासारखा आहे. पाकिस्तानची बांगलादेश युद्धातल्या पराभवाचा सूड घ्यायची तयारी अजून संपलेली नाही. आता देशभरच्या दहशतवादातून ती दिसतेच आहे. म्हणून म्हटलं, लढाई संपली, युद्ध चालूच आहे.